ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे सायली ही अर्जुनला उठवण्यासाठी वरती खोलीत आलेली असते. अर्जुनला अहो उठा चला उठा लवकर असं ती म्हणत असते. अर्जुन फक्त 2 मिनिट फक्त 5 मिनिट असं करत असतो. सायली म्हणते बर ठीक आहे झोपा. तुम्ही 5 मिनिट पण उशी सोडा 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 हे ब्लंकेट सुद्धा सोडा झोपा 5 मिनिट फक्त झोपायचं ना. अर्जुन म्हणतो बायको तुझं हे काय चाललंय का झोपून देत नाहीयेस झोपू दे ना शांतपणे. त्यावर सायली म्हणते अहो असं काय करताय उठा ना उठा 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 पटकन. अर्जुन उठून बसतो आणि काय सुरू आहे तुझं करू देत ना जरा रिलॅक्स करू देत की आराम का उगाच इतक्या लवकर उठवतेस काय प्रॉब्लेम आहे असं विचारतो. त्यावर सायली म्हणते त्या महिप्तमुळे ज्या ज्या गोष्टी राहून गेल्यात करायच्या मला त्या सगळ्या करायचेत. अर्जुन म्हणतो हो ना मग बेडरूममध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात. त्यावर सायली म्हणते अहो तुम्ही पण ना कधीही काही सुचत तुम्हाला आणि ती त्याच्या अंगावर उशी फेकून मारते. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो बायको ही चिटिंग आहे नाही म्हणजे राहून गेलेल्या गोष्टी जर पूर्ण करायच्या आहेत तर मग सर्वच गोष्टी पूर्ण करायला हवं याना. त्यावर सायली म्हणते तुम्ही ना खरंच मघापासून मी तुम्हाला उठवत होते तेव्हा तुम्हाला झोप येत होती आणि आता बरोबर तुम्हाला हा सगळा टाइमपास असतोय ना. त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको काय तू पण शी. त्याबरोबर सायली म्हणत असते मी काही पण नाही तुमचं काही पण चाललंय आणि आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो अरे हो आज माझा बर्थडे आहे. सायली म्हणते हो पण बर्थडे आहे म्हणून दिवसभर लोळत राहील पाहिजे असं काही नाहीये. वाढदिवसाला लवकर उठतात मस्त छान तयार होतात आवरतात कळलं ना. त्यावर अर्जुन म्हणतो बायको बर्थडेच्या दिवशी लेटपर्यंत बेडरूममध्ये राहतात. त्यावर सायली म्हणते काय सुरू आहे तुमचं सारखं सारखं जाना पटपट आवरून घ्या मस्त छान तयार व्हा खाली या खाली बघा सगळे तुमच्या उठण्याची वाट बघतात आणि तुम्ही आहात की तुम्हाला इथे बेडरूम सोडवत नाहीये. उठा 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 जा लवकर आंघोळीला जा. त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको अगं ऐक तरी. सायली म्हणते नाही नाही मला तुमचं आता काही ऐकायचं नाहीये तुम्ही जाना आंघोळीला जा उठावटा. त्याबरोबर कल्पना प्रतिमा आत्याला कॉल करते आणि प्रतिमा आत्याला तीम हाणत असते. प्रतिमा लक्षात आहे ना तुझ्या आज अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस आहे ते नाही म्हणजे तसं तुला आमंत्रण देण्याची काही खास गरज नाहीच आहे. तू घरच आहात तुम्ही दोघंही पण तरीही तुम्ही दोघंजण वेळेत याल ना हे विचारायला कॉल केला. त्यावर मग आता प्रतिमा हत्या म्हणते हो अगदी आम्ही दोघंही वेळेत पोहोचू. त्याबरोबर इकडे सकाळ सकाळ प्रय या घरातून बाहेर पडलेली असते. महिप्त घरी आला असेल आता तरी आपल्याला तो सापडेल या भावनेने ती महिप्तला शोधायला चाललेली असते. तर इकडे अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून महिप्त सापडला का अशी चौकशी केल्यावर इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात की नाही अजून तरी तो पोलिसांना सापडलेला नाहीये पण पोलिसांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत शोध सुरू आहेत त्याला पकडण्यासाठी. त्यावर अर्जुन म्हणत असतो की त्याच्या घराच्या समोर 2 कॅमेरे आहेत त्यामध्ये आपल्याला नक्की कळू शकतं की महिप्त गेला तरी कुठे नाही म्हणजे आपल्याला त्याला सोडायचं नाहीये. त्यावर इन्स्पेक्टर डोंट वरी अर्जुन सुभेदार आपण नक्की त्याला पकडून काढू असं सांगतात. त्यानंतर सायली त्या ठिकाणी येते आणि सायली अर्जुनला म्हणते अहो खाली चला औक्षणासाठी सगळे तुमची वाट बघतात. त्याबरोबर इकडे प्रियाही महिप्तच्या बंगल्याबाहेर पोहोचते पण बंगल्याबाहेर तिलाला पोलिसांच्या कडक पहारा दिसतो. आता पोलीस पहारा देतायत म्हणजे महिप्त तर कन्फर्म घरात नसणार आणि तो घरी येऊही शकणार नाही ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येते. प्रिया व्यवस्थित सर्व काही निरखून बघते. मग आता प्रियाला टेन्शन येतं की बापरे हा महिप्त खरोखर कुठे गेला असेल याचा काहीच कसा ठाणपत्ता लागत नाहीये. काय नक्की घडलं असेल असा विचार ती करत असते. इतक्यात ती गाडी घेऊन जाणार तेवढ्यात तिथे साक्षी येते. साक्षी ही महिप्तच्या घराबाहेर पोलीस बघते. ती मनातल्या मनात विचार करते की काय सुरू आहे हे सगळं नाही म्हणजे अण्णांच्या घराबाहेर पोलीस आहेत
अण्णा फोन उचलत नाहीयेत, नक्की काय घडलंय काय, आणि अण्णा गेलेत कुठे असे अज्ञात ठिकाणी, फोन का उचलत नाहीयेत ते. त्याबरोबर आता इथे प्रिया ही विचार करते, साक्षी जिवंत आहे. त्याबरोबर इकडे साक्षी ही पोलिसांकडे बघत असते आणि विचार करते, आता इथे पोलीस आहे म्हटल्यावर अण्णा तर इथे येणार नाहीयेत, काय करू, नको इथे थांबायला, आता मला निघायला. हो, मग ती एक रिक्षा करते आणि रिक्षातून तिकडं निघून जाते. आता ती जशीच तिकडं निघून जाताना प्रिया बघते, प्रियाला कन्फर्मेशन वाटत असतं की नाही, हे नक्की साक्षीच आहे. हो, साक्षीच आहे. त्याबरोबर इकडे अर्जुन आणि सायली यांच्या वाढदिवसाच छान डेकोरेशन घरामध्ये मध्ये सुरू असतं. प्रतिमा त्या आणि कल्पना ह्या दोघी जणी फुलांचे डेकोरेशन करत असतात. तर आपला चैतन्य हा वरती फुगे सजवत असतो. चैतन्य म्हणत असतो, झालं की नाही माझं डेकोरेशन एकदम बेस्ट. त्याबरोबर प्रताप म्हणतो, हो चैतन्य, तुझं डेकोरेशन खरंच खूप बेस्ट आहे. म्हणून तर दरवर्षी सायली आणि अर्जुनच्या वाढदिवसाचं कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडेच असतं. त्यावर हे ऐकून चैतन्य म्हणतो, हा मग बघा मी केवढी मस्त फुलं लावली आहेत ते. त्यावर आता स्मिता म्हणते, फ्री कॉन्ट्रॅक्ट. त्यावर चैतन्य म्हणतो, नाही, फ्री कॉन्ट्रॅक्ट नसतो माझ्याकडे, मला कल्पना मावशीने बनवलेला उत्तम केक खायला मिळतो, हाच माझा पेमेंट आहे. त्यावर रविराज काका म्हणतात की मला तर ते फुकट मिळत. त्यावर लगेच चैतन्य म्हणतो, येईना बाद. त्याबरोबर आता इकडे साक्षी ही घरी आलेली असते आणि ती आता विचारात ठरवलेली असते की कुठे गेले असे अण्णा, मला काही न सांगता हे असे गायब होऊच कसे शकतात. ना कॉल करत आहेत, ना मेसेज करत आहेत, ना कॉल ना रिप्लाय, ना मेसेज ना रिप्लाय. कुठे गेले असतील, काय करत असतील, कसे असतील, काही सुद्धा कळायला मार्ग नाहीये. अण्णा अर्पण असे कसे वागू शकतात इतक्या निष्काळजीपणे, मला तर ना यांचं काही समजतच नाही. कधी काही वागत जातात, असो कधी येतील, काय होईल काही म्हणून कळत नाहीये. अण्णा हो लवकर या, मला कधीपासून तुमची काळजी वाटते असा विचार ती करत असते. तर इकडेच सायली आणि अर्जुन हे दोघेही जण खाली आलेले असतात. आता सायली आणि अर्जुन खाली आल्याबरोबर सगळे त्यांच्यावरती फुलं टाकतात आणि हॅप्पी बर्थडे सायली, अर्जुन असं मोठ्याने बोलतात. आता घरातल्या सगळ्यांनी यांनी एवढं छान सरप्राईज दिलेलं कोणालाही आवडतंच. सायली आणि अर्जुन खूपच जास्त खुश होऊन जातात. वरून फुलं पडल्याबरोबर ते दोघेही जण सगळ्यांकडे बघून हसतात. त्याबरोबर घरातले सगळे म्हणत असतात, हॅप्पी बर्थडे टू यू, हॅप्पी बर्थडे टू यू, हॅप्पी बर्थडे, हॅप्पी बर्थडे, हॅप्पी बर्थडे टू यू. त्यावर मग अर्जुन म्हणतो, अरे हो ठीक आहे, थँक यू सो मच. बरं आता ते मम्मा तू कसा असली, ती तयारी करून ठेवलीस ना, ते करायचं ना आपल्याला, मग चल. त्याबरोबर आता अस्मिता म्हणते, म्हणून दाखव की औक्षण. त्यावर अर्जुन म्हणतो, मारीना अस्मिता ताई. मग सगळे हसायला लागतात. तर चैतन्य म्हणतो, मी सांगतो, मी अर्जुन, तू औक म्हण. त्याबरोबर अर्जुन औक म्हणतो. मग आता चैतन्य म्हणतो, आता तू क्षण म्हणणं. त्याबरोबर अर्जुनला ते काही जमत नसतं. त्याबरोबर आता लगेचच पुन्हा सगळेजण अर्जुनला हसतात. त्यावर सायली मात्र ह्या सर्वाची मज्जा बघत असते. तर इकडे आता कल्पना म्हणत असते, बरं ते ठीक आहे, मी आता औक्षण खरंच करायला घेते. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, एखादा शब्द नाही येत मला बोलता, त्यात काय एवढं नाही येऊ शकत ना, एखादा शब्द एखाद्याला बोलता, त्यात काय ठीक आहे, म्हणजे नाही येत तर नाही येत, काय बरोबर आहे की नाही. त्याबरोबर मग सायली तर गप्प राहते. पण रविराज काका हे लगेचच अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तुझ्या एखाद्या इयरिंगमध्ये सपोज तुला जर सत्य औक्षण 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 म्हणायचं असेल तर तू काय करशील. अर्जुन म्हणतो, सिनियर तेव्हा मी बरोबर बोलेल, क्षण औक्ष जाऊ देत ना जमत मला, तुम्ही का उगाच माझी खेचताय, चला आपण त्यापेक्षा ते करून घेऊया आणि केकही कापूया या. याबरोबर इकडे आता नागोबाला प्रियाने कॉल केलेला असतो आणि आता प्रिया नागोबावरती खूप चिडलेली असते. प्रिया त्याला म्हणत असते, काय तुमचं चाललंय काय नेमकं, नाही म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर बरोबर खोट बोलतच राहायचं असं ठरवलंय का सत्तमाज. याबरोबर तुम्ही खोट बोलता. आता साक्षी जिवंत आहे
ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवलीत? त्याबरोबर नागोबा म्हणत असतो, हे बघ साक्षी जिवंत आहे, ही गोष्ट फक्त माझ्यामध्ये आणि महिप्तमध्येच ठेवायची असं आम्हा दोघांचंही ठरलं होतं, म्हणून मी कोणालाच त्याबद्दल काही बोललेलो नाहीये, कळलं का? उगाचच्या उगाच तू या गोष्टीचा बाव करू नको, ही गोष्ट फक्त मला आणि महिप्तला आम्हाला दोघांनाच माहिती होती, इतर कोणालाही साक्षी जिवंत आहे त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, कळलं का? उगाच्या उगाच तू आरडाओरडा करू नकोस, त्यावर प्रिया म्हणत असते. असं कसं बोलताय तुम्ही? आरडाओरडा करू नको. अहो जर साक्षी जिवंत आहे तर मग बाकी आपल्याला महिप्तला इकडे तिकडे शोधायची काय गरज आहे? आपण फक्त साक्षीला विचारलं तरी आपल्याला महिप्त कुठे हे कळू शकतो. त्यावर नागोबा म्हणतो, म्हणजे साक्षीला माहीत असेल. त्यावर इकडे प्रिया म्हणत असते, अहो एक वेळ नागोबा श्वास घेणं बंद करेल पण त्याच्या मुलीला भेटणं कधीच बंद करू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही साक्षीला कॉल करा आणि तिच्याकडून गोड गोड बोलून महिप्तचा पत्ता मिळवा. त्याबरोबर इकडे अर्जुन आणि सायलीला कल्पना म्हणते, बरं चला चला आता तुम्ही दोघांनी या आणि सोफ्यावरती बसा. सायली, पहिल ऑप्शन तूच कर. अर्जुनच. मग सायली. अर्जुनच पहिल ऑप्शन करते. आता सायली जेव्हा अर्जुनचे औक्षण करायला घेते तेव्हा सायलीला त्यांच्या लहानपणी सुद्धा तिने अर्जुनला असंच औक्षण केलं होतं, ते सगळं आठवत असतं. आता सायलीला भूतकाळातल्या गोष्टी आठवत जरी असल्या तरी त्या पुसट पुसट आठवत असतात. त्यामुळे तिला आता व्यवस्थित काही कळत नसतं आणि त्यामुळे तिला आता पुन्हा एकदा पूर्वीसारखीच नेहमीसारखीच चक्कर यायला लागते. आता जशी सायलीला चक्कर येत असते तसं तसं तिला आणखीन जास्त एक एक गोष्ट आठवत असते. तिला आता एक एक गोष्ट आठवत असते पण तिचं डोकं जड होत असतं. तिला या गोष्टींचा त्रास होत असतो. अर्जुनच्या लक्षात ही गोष्ट येते. अर्जुन म्हणतो, बायको काय होत्या, तुला काही त्रास होतोय का? तू ये इथे पहिल्यांदी बस. त्यावर मग सायली ही खाली बसून घेते. आता लगेचच घरातले सगळेच तिला विचारतात की तुला बरं वाटत नाहीये का, काही होते का? त्यावर सायली म्हणते, नाही मी ठीक आहे. त्यावर लगेचच कल्पना सायलीला पाणी देते. सायली पाणी पिऊन घेते. पाणी पिऊन तिला जरा बरं वाटतं तर विमल तिला विचारते, सायली ताई मी एक काम करू का, तुमच्यासाठी पटकन लिंबू सरबत करू का? नाही म्हणजे लिंबू सरबत प्यायला तर तुम्हाला आणखीन जरा बरं वाटेल, बनवू का पटकन मी लिंबू सरबत? त्यावर सायली म्हणते, नाही नको विमल ताई, लिंबू सरबत वगैरे खरंच नको, मला आता बरं वाटते. मी पहिले यांचे औक्षण करून घेते आणि मग त्यानंतर आपण केक वगैरे का? आणि मग लगेच कल्पना म्हणते, सायली नक्की तू करू शकशील का औक्षण? त्यावर सायली म्हणते, हो आई अर्थात. आणि मग लगेचच ती आता अर्जुनच्या समोर उभी राहते आणि मग सायली अर्जुनचा खूण करत असते. सायली मनात म्हणत असते, हा तर तो दिवस आहे ज्या दिवशी मी मधुभाऊंना भेटले, मग तरीही मला प्रत्येक वेळी हा इतका त्रास का होतो? या दिवसाला मला काही कळत नाही. नेमकं काय घडलं होतं काय नाही काही समजतच नाही. जाऊ दे. मग सायली आणि अर्जुन हे लगेचच एकमेकांचे औक्षण करून घेतात. कल्पना, प्रतिमा, अस्मिता सगळेच जण औक्षण करून घेतात. आता सगळ्यांचं औक्षण वगैरे करून झाल्याच्या नंतर मग आता वेळ आलेली असते ती म्हणजे केक कापण्याची. आता सायली आणि अर्जुन हे दोघंजण केक कापायला घेतात. सायली अर्जुन केक कापताना घरातले सगळे जण छान हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. सायली अर्जुन हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. सायली अर्जुन हॅपी बर्थडे टू यू असं गाणं गात असतात. आता हे बघून सायलीला आणि अर्जुनला दोघांनाही खूप आनंद होतो. मग केक कापून झाल्यावर सगळ्यात अगोदर सायली अर्जुनला आणि अर्जुन सायलीला असे दोघजण एकमेकांना केक भरवतात. आता केक भरवून झाल्यावर लगेचच प्रताप म्हणतो, वा खूप छान वाढदिवस झाला आहे आपला. त्याबरोबर आता लगेच कल्पना म्हणते, वा बरं आता वेळ आली आहे ती म्हणजे गिफ्टची. मग आता कल्पना आता दोघांनाही तिच्याकडन आणि बाबांच्याकडन गिफ्ट देते. त्याबरोबर
मग आता अर्जुन सुद्धा सायलीला एक गिफ्ट देतो. आता अर्जुनने सायलीला गिफ्ट दिल. यावर सगळेजण अर्जुनकडे बघत असतात. तर अर्जुन हा सायलीला म्हणतो, बायको, तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून हे स्पेशली माझ्याकडून तुला उघडून बघ. मग सायली उघडते आणि सगळ्यांनाच ते गिफ्ट खूप आवडत. त्याबरोबर लगेचच इकडे चैतन्य हा सायलीला म्हणतो, सायली वहिनी, आता तू सुद्धा अर्जुनला गिफ्ट द्यायचं, पण आता ते सुद्धा आमच्यापैकी कोणीही देऊ शकत नाही, असं काहीतरी असलं पाहिजे. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मी यांच्या आवडीचं गाणं गाते. आणि मग सायली गायला सुरुवात करते. ओल्या सांजवेळी कोणी सावलीच बिलगावी हे गाणं अर्जुनच्या आवडीचं आहे आणि हेच गाणं आता सायली अर्जुनसाठी गाते. जेव्हा सायली गाणं गात असते तेव्हा अर्जुन हा पूर्णपणे सायलीमध्ये हरवून गेलेला असतो. सायली खूप छान आणि उत्तम गाणं गात असते. ओल्या सांजवेळी कुणीक सावलीच बिलगावी, तसा तू जवळ ये जरा, गोया कागदाची कविता सुचली नाही, तसा तू जवळ ये जरा. आता अर्जुन सायलीच्या गाण्यात पूर्णपणे हरवून जातो, मग्न होऊन जातो. तर दुसरीकडे नागोबा हा साक्षीच्या घरी आलेला असतो डायरेक्ट, आणि आता तो साक्षीला विचारत असतो, महिप्तबद्दल तुला काही कळलं का? त्यावर ती म्हणते, हो ना, अण्णांना फोन उचलत नाहीयेत, मेसेजेसना रिप्लाय नाही, म्हणजे कुठे गेलेत काही म्हणून कळत नाहीये. त्यावर नागोबा म्हणतो, म्हणजे तुलाही काही माहीत नाहीये का? त्यावर ती म्हणते, नाही, म्हणजे तुम्हाला काय वाटलं मला काहीतरी माहिती असेल का? त्याबरोबर आता नागोबा लगेचच म्हणायला लागतो की अगं हो, म्हणजे आम्हाला सुद्धा काहीच कल्पना नाहीये. इतक्यात तिच्या फोनवरती अननोन नंबरवरून काहीतरी येतं. त्यावर साक्षी म्हणते, हा अननोन नंबरवरून मेसेज अण्णांनीच तर केला नसेल ना, काहीतरी फोटो पाठवलाय त्यांनी बहुधा. त्याबरोबर आता लगेचच नागोबा म्हणतो, बघू. आणि इकडे मग साक्षी लगेच महिपच्या हातात, नागोबाच्या हातात फोन देते. नागोबा तो नंबर बघतो आणि म्हणतो, अरे हा नंबर तर तुळजापूरचा, म्हणजे तुळजापूर MH. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन हे दोघंजण बसलेले असतात, घरातले सगळे बसलेले असतात. तर सायली ही अर्जुनसाठी आणि तिच्यासाठी मारामारी घेऊन येते आणि म्हणते, ही तुमची फेवरेट मारामारी. त्यावर वर प्रताप म्हणतो, हे काय रे? त्यावर मग सायली आणि अर्जुन सांगतात की तिचा फेवरेट चहा आणि माझी फेवरेट कॉफी, असं करून ते मारामारी. त्याबरोबर कल्पना म्हणते, यांच्या प्रेमाला कोणाची दृष्ट नको लागायला. रविराज काका म्हणतात, वहिनी काही काळजीच करू नका, कोणाची दृष्ट वगैरे लागणार नाहीये, यांच्या प्रेमाला यांचं प्रेम असंच अखंड राहणार आहे आणि आपण यांचे वाढदिवस असेच साजरे करणार आहोत. त्यावर प्रताप म्हणतो, हो, हे अगदी बरोबर बोललायस तू रविराज, यांचे वाढदिवस आपण असेच साजरा करायचे. त्याबरोबर इकडे कल्पनाही म्हणत असते, बरं आज खरोखर खूप छान वाटते सायली आणि अर्जुनचा एकत्र वाढदिवस आहे, किती मस्त. आता त्याबरोबर लगेचच सायलीला पुन्हा त्रास व्हायला लागतो. सायली विचार करते, मला का त्रास होतो आजच्या दिवशी? त्याबरोबर कल्पना म्हणते, आता तो घडून गेलेला काळा भूतकाळ आपण सगळ्यांनी विसरायचा आणि छान आठवणी लक्षात ठेवायच्या. त्याबरोबर सायली आणि प्रतिमा दोघींनाही तो अपघात आठवतो. तर इकडे चैतन्य म्हणत असतो, विसरू तू म्हणतेस तर कल्पना मामी, आम्ही सगळं विसरू, पण त्यासाठी आम्हाला उत्तम छान केक द्यावा लागेल, तुझ्या हातचा मगच विसरता येईल. अरे लवकर केक द्या रे प्लीज. त्याबरोबर आता सगळे जण चैतन्याला हसतात. मग सायली ही लगेचच विमलला सांगते, विमलताई जाना सगळ्यांसाठी केक आणा. त्यावर विमल म्हणते, हो लगेच आणते. आणि मग विमल ही सगळ्यांना छान केक सर्व करते. सगळेजण बसलेले असतात, छान गप्पाटप्पा सुरू असतात. इतक्यात आता कल्पनाच्या फोनवरती वासंतीचा फोन येतो. कल्पना म्हणते, हॅलो, हा वासंती, कशी आहेस? हो मी मस्त, तू कशी आहेस? लग्नाची तयारी कुठवर आली? हो का? अगं जेव्हापासून सायली आणि अर्जुनला कळलं ना तेव्हापासून ते सुद्धा खूप खुश आहेत आणि एक्सायटेड सुद्धा आहेत. तिकडून वासंती म्हणते, तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे हा. त्यावर कल्पना म्हणते, अगं सगळ्यांनी, बघूया कसं जमतंय ते, पण सायले अर्जुन नक्की येतील, कारण काय आहे ना, ट्रस्टचं काम आहे. तिकडे पूर्ण आई गेल्यात
त्यामुळे माझं येणं होईल का नाही ते काही सांगता येत नाही. त्याबरोबर मग तिने फोन ठेवल्यावर अर्जुन म्हणतो, आई वासंतीम म्हणजे रुद्रची आई ना. त्याबरोबर कल्पना म्हणते, हो अगदी बरोबर. अरे मी आणि ती आम्ही दोघी जणी अगदी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. अर्जुन सायली मला जमेला जमे, पण तुम्ही नक्की त्या रुद्रच्या लग्नाला जायचा. त्यावर सायली म्हणते, आई तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही नक्की जाऊ. त्यानंतर सायली आणि अर्जुन रुद्रप्रतापच्या लग्नासाठी रुद्रप्रतापच्या घरी आलेले असतात. तर इकडे आता एक माणूस लपलेला असतो आणि अर्जुन हा त्याच्यापर्यंत चाललेला असतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.